गुड मॉर्निंग सगळ्यांना. मी सायली आणि स्वागत आहे तुमचं माझ्या सायली क्रिएशन या यूट्यूब चॅनलवरती. तर आज मी 36 साईजचा कटोरी ब्लाऊजचा पेपर कटिंग अगदी सोप्या पद्धतीत तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तसेच या मापाचा स्टिचिंग व्हिडिओसुद्धा लवकरच आपल्या चॅनलवरती अपलोड करेन. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे येणारे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर पेपर कटिंगला आपण सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी आपण ब्लाऊजची मापं समजून घ्यायची आहेत. तर ब्लाऊजचं जे माप आहे ते मी इथे नोट डाऊन केलं आहे. तर ते तुम्ही सुद्धा नोट डाऊन करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला पेपर कटिंग करताना अगदी सोपं जाईल. तर छाती आहे 36 इंचाची, कमर आहे 30 इंच, पुढचा गळा आहे 5.5 इंचाचा आणि मागचा गळा आहे 9 इंचाचा आणि उंची आहे 13 इंचाची. आणि हे जे आपण पेपर कटिंग करणार आहोत ते स्लीवलेस ब्लाऊज आहे, त्यामुळे इथे स्लीवची कटिंग आपण करणार नाही आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण वेगवेगळ्या पेपरवर, म्हणजे हा जो सिंगल पेपर आहे त्यावर आपण फ्रंट पार्ट वेगळा कट करणार आहोत आणि दुसऱ्या सिंगल पेपरवर बॅक पार्ट हा दुसरा वेगळा कट करणार आहोत. तर तुम्ही व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. तर चला मग आपण सुरुवात करूया पेपर कटिंगसाठी. तर सुरुवात करूया आपण ह्या फ्रंट पार्टचं कटिंग करण्यासाठी. तर फ्रंट पार्ट करण्यासाठी हा मी एक सिंगल पेपर घेतला आहे. तर सुरुवातीला सगळ्यात आधी आपल्याला सरळ लाईन आखून घ्यायची आहे. सरळ लाईन आखून घेतल्यानंतर आपल्याला सुरुवातीला गळा रुंदी टाकायची आहे. तर गळा रुंदी आपल्याला 36 साईजसाठी आपल्याला 2.25 इंचावर मार्क करायचं आहे. 2.25 इंचावर मार्क करून झाल्यानंतर पुढे शिलाई मार्जिन 1/2 इंच ॲड करायचं आहे आणि पुढे आपल्याला 2.5 इंचाची शोल्डर पट्टी घ्यायची आहे. तर 2.5 इंचाची शोल्डर पट्टी घेतल्यानंतर आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे. तर आपली ही पूर्ण शोल्डर पट्टी आपली झाली आहे 5.5 इंचाची. 5.5 इंचाचं आपली पूर्ण शोल्डर पट्टी रेडी झाली आहे. त्यानंतर आपल्याला आर्महोलसाठी, आर्महोल म्हणजेच मुंडा, तर मुंड्यासाठी आपल्याला 5.5 इंचावर एक मार्क करून घ्यायचं आहे. तर 5.5 इंचावर आपण इथे एक मार्क करून घेतलं आणि ही जी लाईन आहे ती पूर्णपणे अशी आखून घ्यायची आहे सरळ. आणि ह्या लाईनवर आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे. तर छाती आहे आपली 36 इंचाची, तर 36 इंचाचा चौथा भाग येतो आपला 9 इंच. तर 9 इंचावर इथे आपण या सरळ लाईनवर मार्क करून घ्यायचं आहे आणि 1.5 इंच आपण शिलाई मार्जिनसाठी ॲड करत असतो. तर हे 1.5 इंच आपल्याला इथे एक मार्क करून घ्यायचं आहे. त्यानंतर हे जे आपल्या शोल्डर पट्टीवर माप आलेलं आहे ते आहे 5.5 इंच. तर तेच 5.5 इंच आपल्याला इथे घेऊन ह्या सरळ लाईनवर 5.5 इंचावर एक मार्क करून घ्यायचं आहे आणि ही जी लाईन आहे ती लाईन आखून घ्यायची आहे. तर हा जो बॉक्स आहे तिथे आपल्याला एक मुंडा टाकायचा आहे. तर त्याआधी आपण ब्लाऊजची उंची टाकून घ्यायची आहे. तर ब्लाऊजची उंची आहे 13 इंच, त्यामध्ये 1 इंच ॲड करून घ्यायचं आहे. तर 14 इंचावर आपण मार्क करायचं आहे. 14 इंचावर दोन्ही साईडून मार्क करायचं आहे, जेणेकरून आपल्याला सरळ लाईन आखायला सोपं पडतं. तर आपण ही सरळ लाईन आता आखून घ्यायची आहे. सरळ लाईन आखून घेतल्यानंतर आपल्याला या भागावर कमरेचा चौथा भाग टाकायचा आहे. तर कमर आहे आपली 30 इंचाची आणि 30 इंचाचा चौथा भाग येतो आपल्याला 7.5. तर 7.5 इंचावर आपण इथून मार्क करायचा आणि 7.5 इंचाच्या पुढे आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे. आणि हे जे आपण मार्क केलेलं आहे ते आपल्याला जोडून घ्यायचं आहे. तर ते सगळ्यात आधी जोडून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे व्यवस्थित जोडून घेतलं. त्यानंतर आर्महोलसाठी आपल्याला 1/2 इंचावर मार्क करायचं आहे. तर 1/2 इंचावर मी मार्क करून घेतलं आहे आणि ही जी आपण सरळ लाईन आखून घेतली आहे त्या सरळ लाईनचा आपल्याला एक मध्य घ्यायचा आहे आणि इथे एक मार्क करायचा आहे. मार्क करून घेतल्यानंतर आपल्याला इथून व्यवस्थित गोलाकार देऊन घ्यायचा आहे. आणि तो व्यवस्थित मी गोलाकार देऊन घेतला आहे. त्यानंतर पुढचा गळा आहे आपला 5.5 इंचाचा.
तर 5.5 इंचामध्ये आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी ॲड करायचं आहे, म्हणून आपण इथे 6 इंचावर मार्क करायचं आहे. आणि हे जे आपण मार्क केलं आहे तिथे आपल्याला एक सरळ लाईन आखून घ्यायची आहे आणि ह्या सरळ लाईनवर 2.5 इंच मार्क घ्यायचं आहे. तर 2.5 इंच हे आपल्याला कंपल्सरी घ्यायचं आहे, 2.5 इंच. आणि इथे लक्षात ठेवायचं आहे जे की आपण 2.25 इंचावर इथे जे मार्क केलेलं आहे हे 2.5 इंचावर नाही, जे 2.25 इंचावर मार्क केलं आहे तो पॉईंट आणि हा पॉईंट जोडून घ्यायचा आहे व्यवस्थित. आणि इथे पुढच्या गळ्याचा आकार व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे. तर मी इथे व्यवस्थित गोलाकार देऊन घेतला आहे. त्यानंतर क्रॉस पट्टीसाठी आपल्याला इथून ह्या लाईनपासून इथपर्यंत 2.5 इंचावर मार्क करायचं आहे. तर 2.5 इंचावर मी मार्क करून घेतला आहे. ह्या लाईनवर सुद्धा मी 2.5 इंचावर मार्क करून घेते, जेणेकरून आपली ही सरळ लाईन येईल. तर ही लाईन जी आहे ती जोडून घ्यायची. आणि कटोरीसाठी आपल्याला 36 साईजच्या मापामध्ये कटोरीसाठी आपल्याला 5.5 इंचावर इथून 5.5 इंचावर आपल्याला मार्क करायचं आहे. तर 5.5 इंचावर मी इथे मार्क करून घेतला आहे. आणि क्रॉस मार्कसाठी आपल्याला इथून 2.5 इंचावर एक मार्क करायचा आहे. त्यानंतर गळ्याच्या आकारावर आपल्याला 1 इंचावर मार्क करायचं आहे. आणि ही जी लाईन आहे ही सरळ आणण्याचा प्रयत्न करायचा आहे, म्हणजे सरळ आखून घ्यायची आहे जशी येईल तशी. आणि त्यानंतर हा जो आपण 1 इंचावर मार्क केला आहे तो, आणि हा इथे आपण 2.5 इंच इथून 2.5 इंचावर केला आहे तो जोडून घ्यायचा आहे. म्हणजे जिथे येईल तिथे आपण ते जोडून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आणि व्यवस्थित कटोरीचा आकार इथून गोलाकार देऊन घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपला कटोरीचा आकार रेडी झाला आहे. त्यानंतर क्रॉस मार्कसाठी आपल्याला इथून 1.5 इंचावर मार्क करायचं आहे. 1.5 इंचावर मार्क करून झाल्यानंतर हे कटोरीचं आपण जे माप इथे केलं आहे ते, आणि हा मध्य जो आहे त्याचा हा जो सुरुवातीचा पॉईंट आहे त्याचा आपल्याला मध्य घ्यायचा आहे. तर मध्य घेऊन झाल्यानंतर आपल्याला हे इथून क्रॉसमध्ये हा 1.5 इंचावर जो आपण मार्क केला आहे तो आपल्याला जोडून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे क्रॉस पट्टी रेडी झालेली आहे. आणि हा आपला फ्रंट पार्ट रेडी आहे. तर तो व्यवस्थित आपण कट करून घ्यायचा आहे. ही क्रॉस पट्टी आहे जी की व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायची आहे. हा जो पुढचा गळा आहे तो आपल्याला कट करून टाकायचा आहे. ही क्रॉस पट्टी आपण कट करून घेतली. त्यानंतर आपल्याला कटोरीचा हा जो पार्ट आहे तो कट करायचा आहे. तर हा आपला फ्रंट पार्ट कट करून रेडी झालेला आहे. त्यानंतर आता आपण बॅक पार्ट कट करणार आहोत. तर बॅक पार्टसाठी मी हा सिंगल पेपर घेतला आहे. तर आता आपण बॅक पार्टची कटिंग कशी करायची ते बघूयात. तर बॅक पार्टसाठी सुद्धा आपल्याला सुरुवातीला सरळ लाईन आखून घ्यायची आहे. तर ही सरळ लाईन मी आखून घेतली आहे. पुढच्या भागामध्ये आपण जितकी गळारुंदी घेतली होती म्हणजे 2.25 इंच, तर 2.25 इंच इथे सुद्धा मार्क करायचं आहे. आणि त्यानंतर 1.5 इंच पुढे शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे. त्यानंतर 2.5 इंचाची शोल्डर पट्टी प्लस त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचे आहे. असं टोटल आपलं हे 5.5 इंचचं शोल्डर झालं आहे. त्यानंतर 5.5 इंचाचं आपल्याला मुंड्यासाठी सरळ लाईनवर एक मार्क करून घ्यायचं आहे. तर ते मी करून घेतलं आहे. त्यानंतर पुढे आपल्याला सरळ लाईन आखून घ्यायची. त्यानंतर ह्या लाईनवर आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा. तर छातीचा चौथा भाग येतो 9 इंच
प्लस पुढे 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिन टाकायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला 5.5 इंचाचं शोल्डर आलं आहे, तेच आपल्याला 5.5 इंच इथे टाकून घ्यायचं आहे. आणि ही लाईन जोडून द्यायची आहे. त्यानंतर ब्लाऊजची उंची आपण 13 इंच, त्यापुढे 1 इंच शिलाई मार्जिन, तर 14 इंचावर मार्क करून घ्यायचं आहे. 14 इंचावर मार्क करून घेतल्यानंतर पुढे सुद्धा 14 इंचावर मार्क करायचं आहे आणि ही सरळ लाईन आखून घ्यायची आहे. त्यामध्ये कमरेचा आपल्याला चौथा भाग टाकायचा आहे. तर कमरेचा चौथा भाग आपला येतो 7.5 इंचाचा. तर 7.5 इंच आपण मार्क करायचं आहे. पुढे 1 इंच आपण बॅक पार्टमध्ये डार्टसाठी ॲड करत असतो, तर 1 इंच आपण डार्टसाठी ॲड करायचं आहे, म्हणजे 1 इंच इथे आपण वाढून घेतला आणि त्यापुढे नंतर शिलाई मार्जिनसाठी 1.5 इंच घ्यायचं आहे. आणि हे जे मार्क आहेत ते आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहेत. व्हिडिओ समजला नाही तर तुम्ही थांबवून बघू शकता व्यवस्थित क्लिअरली. त्यानंतर पुढे आपण 1 इंच आपण बॅक पार्टमध्ये 1 इंचासाठी 1 इंच आपण बॅक पार्टचा जो आर्महोल आहे त्यासाठी 1 इंच मार्क करायचा आहे. आपण फ्रंट पार्टमध्ये 1.5 इंचावर केला होता, तर मागच्या भागामध्ये आपण 1 इंचावर मार्क करायचा आहे आणि हा गोलाकार व्यवस्थित जोडून घ्यायचा आहे. ही जी लाईन आहे ती घेतलं आहे मी. त्यानंतर मागचा गळा जो आहे तो 9 इंचाचा आहे, तर त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड करून 9.5 इंचावर मार्क करायचं आहे. 9.5 इंचावर मार्क करून घेतल्यानंतर ही लाईन जी आहे ती सरळ आखून घ्यायची. सरळ आखून घेतल्यानंतर इथे आपल्याला 2.5 इंचावर मार्क करायचं आहे. तर 2.5 इंचावर मार्क करून हे जे इथून 2.25 इंचावर जे मार्क केलं आहे ते आणि हे आपला बॉक्स असा आखून घ्यायचा आहे. आणि यामध्ये तुम्हाला जसा जो आकार द्यायचा आहे तो आकार देऊन घ्यायचा आहे. मी गोलाकार देते, तुम्हाला जो पंचकोनी किंवा पानगळा जो द्यायचा असेल तो देऊ शकतात. तर अशा प्रकारे हा आपला बॅक पार्ट ड्रॉ करून रेडी झालेला आहे. तर तो कट करायचा आहे. तर तो कट कसा करायचा तो बघून घ्यायचा आहे. खालची जी लाईन आहे ती सरळ कट करून घ्यायची. त्यानंतर साईड पार्ट आपला जो आहे तो कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर हा जो गळ्याचा आकार आहे तो व्यवस्थित कट करायचा आहे. तर हा आपला बॅक पार्ट आणि हा जो फ्रंट पार्ट आहे तो कट करून रेडी झालेला आहे. तर आपल्याला ही कटोरी आता वाढवून घ्यायची आहे. तर ती कटोरी कशी वाढवायची हे आपण बघूया. तर कटोरी वाढवून घेण्यासाठी हा एक पेपर घेतला आहे आणि ही जी कटोरी आपण कट केलेली आहे ती कटोरी आपण जशी आहे तशी ह्याच्यावर आखून घ्यायची आहे. तर ती मी आखून घेत आहे. तरी जशी आहे तशी आखून घेतलेली आहे. त्यानंतर इथून आपल्याला साईडने आपल्याला 1.5 इंचावर एक मार्क करायचा आहे आणि इथून इथे आपल्याला 1.5 इंचावर मार्क करायचं आहे. आणि ह्या ज्या लाईन आहेत त्या जोडून घ्यायच्या आहेत. पुढे वरून आपल्याला अर्धा इंचाचा मार्क करायचा आहे, अर्धा इंचावर. तर असं क्रॉसमध्ये आपल्याला मार्क करायचं आहे आणि हे जोडून घ्यायचं आहे अर्ध्या इंचावर. इथून आपल्याला 1/2 इंचावर म्हणजे शिलाई मार्जिन जे येणार आहे ते आपल्याला 1/2 इंच इथे ॲड करायचं आहे, ते वाढवून घ्यायचं आहे. त्यानंतर हा पॉईंट आणि हा पॉईंट हे क्रॉस लाईन जोडून घ्यायची आहे. आणि हा जो पॉईंट आहे आणि हा पॉईंट आहे तो व्यवस्थित गोलाकार आखून घ्यायचा आहे.
तर व्यवस्थित मी गोलाकार देऊन घेतलेला आहे. आणि हा जो पॉईंट आहे, हा आणि हा पॉईंट, त्याचा आपल्याला मध्य घ्यायचा आहे. तर तो मध्य घ्यायचा, त्यासाठी अशी पट्टी फोल्ड करून घ्यायची आहे आणि इथे मध्य द्यायचं आहे. त्यानंतर 1.5 इंचावर आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे. ही लाईन सरळ आखून घ्या वाटल्यास तर. आणि हे जे क्रॉस आहे, हे जे आपला पहिला पॉईंट आहे तो इथे जोडून घ्यायचा आहे. आणि हा जो लास्ट पॉईंट आहे तो इथे जोडून घ्यायचा आहे. म्हणजे अशा प्रकारे आपली कटोरी मार्क करून रेडी झालेली आहे. तर ती कटोरी आपण कट करून घ्यायची आहे. मी व्यवस्थित सोप्या पद्धतीत कटोरीचं पेपर कटिंग कसं करायचं आहे हे तुम्हाला सांगून दिलं आहे. तुम्ही जी ही व्हिडिओ आहे ती व्यवस्थित स्किप न करता बघा, तुम्हाला व्यवस्थित समजेल. आणि तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे येणारे स्टिचिंगचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील. तर अशा प्रकारे आपलं हे कटिंग झालेलं आहे. हे बॅक पार्ट आहे आणि हा फ्रंट पार्ट. आणि फ्रंट पार्टमध्ये ही जी आपण क्रॉसपट्टी कट केलेली आहे ती कपड्यावर कट करताना ही जशी आहे तशी आखून घ्यायची आणि खालून आपल्याला 1 इंच मार्क करून घ्यायचं आहे. म्हणजे कपड्यावर कट करताना इथून 1 इंच असं मार्क करून वाढवून घ्यायचे आहे, कारण शिलाई मार्जिनसाठी आपल्याला वाढवायचं असतं. आपण स्टिचिंगची व्हिडिओ आपण घेणारच आहोत, पण जर तुम्ही कपड्यावर कट करणार असाल तर सांगून ठेवते. इथून आपल्याला 1 इंच मार्क एक्स्ट्रा घ्यायचा आहे आणि नंतर कट करायचं आहे. थँक्यू.